लहानपणापासून आर्ट आणि काय अशा या गोष्टींची ड्रॉइंग पेंटिंगची आवड असल्यामुळे मी महाराष्ट्रीयन घरामध्ये आपण आधी शिक्षणाला महत्त्व देतो, त्यामुळे ते शिक्षण पूर्ण केलं. की लहानपणी माझे दागिने सुद्धा मीच डिझाईन करायची. तर त्यावेळेला म्हणजे कुठले कोर्स करायला लागायचे आणि तेव्हा म्हणजे विद्यार्थी असायचे का? हो, विद्यार्थी असायचे. तेव्हापासूनच जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे कोर्सेस होतेच. म्हणजे जवळजवळ किती हे 50 वर्षापासून कोर्सेस आहेत सगळे. तर हे कोर्सेस मी केले तेव्हा म्हणजे विद्यार्थिनी कमी असायच्या, मुलं जास्त असायची, मुली कमी असायच्या. रिअल नॅचरल डायमंडची ज्वेलरी मी होलसेलनी सप्लाय केलेली आहे. मुंबई आणि पुण्यामधल्या मोठ्या शोरूम्सनं जवळजवळ 7 ते 8 वर्ष, जास्त असतील 8 ते 10 वर्ष ज्वेलरी रेग्युलर सप्लाय करत होते. तरीसुद्धा तो पारंपरिक जो दागिना त्यातला पीस आहे, तन्मणीचं खोड, ते तसंच राहतं. त्यामुळे मेन जे डिझाईन आहे त्याला मेन डिझाईनला धक्का नाही लावायचा, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये बदल करायला लागतोच. कारण आणि हल्ली यंग मुलींना पण ते दागिने आवडतात आणि लग्नामध्ये सुद्धा हल्ली सोन्याचे दागिने बाजूलाच ठेवतात, मुली घालतच. सोन्याचा वाढता भाव एकतर, आणि दुसरी गोष्ट आत्ताच्या जनरेशनला एवढ्या महागाईच्या रेटचं जे सोनं आहे ते दागिने सांभाळता पण यायला पाहिजेत ना. तेही येत नाहीत. नोकरी करणाऱ्या मुली आल्यावर दमलेल्या असतात, कानातलं हातातलं काढून कुठेतरी ठेवून देतात. मग ते हरवलं समजा तर त्यांना दुःख नाही होत, ते जे खोटं असलं किंवा सेमी प्रेसिस असलं तर. म्हणजे तुम्ही सांगू शकता का की लॅब्रॉन डायमंड आणि खरा हिरा जर कोण दिला तर कसा ओळखू शकतो? नाहीच ओळखू शकत. नमस्कार, मी आनंदी कोरगावकर नवाकाळ डिजिटल नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आम्ही महिलांच्या आवडीचा आणि इंटरेस्टचा विषय घेऊन आलो आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ महिला उद्योजिका विजयाताई दांडेकर आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आपण इमिटेशन आणि सेमी प्रेशियस ज्वेलरीबद्दल गप्पा मारणार आहोत. नमस्कार. तुमचं स्वागत आहे विजयाताई. मला तुमच्या व्यवसायाची सुरुवात कुठून झाली, काय सांगाल? मी आता जवळजवळ 39-40 वर्ष हा माझा व्यवसाय करते आणि माझं शिक्षण खरं म्हणजे MA विथ इकॉनॉमिक्स. पण मुळात लहानपणापासून आर्ट आणि काय अशा या गोष्टींची ड्रॉइंग पेंटिंगची आवड असल्यामुळे मी महाराष्ट्रीयन घरामध्ये आपण आधी शिक्षणाला महत्त्व देतो, त्यामुळे ते शिक्षण पूर्ण केलं. आणि नंतर मला मग हे जाणवलं की माझं मन ह्याच्यात काही रमत नाही आहे, आपण काहीतरी वेगळा डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि ह्या सगळ्याची लहानपणापासून आवड होती. लहानपणी माझे दागिने सुद्धा मीच डिझाईन करायची. तर अशी आणि हे मी जे करत होते आधी लहानपणी, ते माझं व्यवसायात रूपांतर होईल असं काही मला वाटलं नव्हतं, पण ते फॉर्च्युनेटली झालं. तर तेव्हापासून आता माझी ही जवळजवळ 39-40 वर्ष मी हे काम करते. आणि सुरुवातीला मी हे सुरू करायच्या आधी ह्याचं डिझायनिंगचे कोर्सेस केले, डायमंड कलरस्टोन असॉर्टमेंटचे कोर्सेस केले आणि मी मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली. माझ्याकडे बंगाली कारागीर तेव्हापासून होते, म्हणजे शोधायला लागतात, ते फिल्डिंग खूप सगळं करायला लागतं, ते मी केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी माझी डिझाईन्स देऊन बंगाली कारागिरांच्याकडनं माझी वस्तू तयार करून घ्यायला सुरुवात केली. तुम्ही आता बोलताना म्हणालात की मी कोर्सेस केले, तर त्यावेळेला म्हणजे कुठले कोर्स करायला लागायचे आणि तेव्हा म्हणजे विद्यार्थी असायचे का, काय? हो, विद्यार्थी असायचे. तेव्हापासूनच जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे कोर्सेस होतेच. म्हणजे जवळजवळ किती हे 50 वर्षापासून कोर्सेस आहेत सगळे. तर हे कोर्सेस मी केले तेव्हा म्हणजे विद्यार्थिनी कमी असायच्या, मुलं जास्त असायची, मुली कमी असायच्या. पण तेव्हा होत्या माझ्याबरोबर मी जे कोर्सेस केले तेव्हा. पण माझ्या एक लक्षात आलं की हे डिझायनिंगचे कोर्सेस करून किती मुलींनी पुढे हा व्यवसाय सुरू केला
तर तो खूप कमी मुलींनी सुरू केला त्यावेळेस. पण आता ही गोष्ट बदलली आहे. आता खूप मुली या ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये आलेल्या आहेत आणि बऱ्याच जणी मोठ्या ज्वेलर्सकडे हे कोर्सेस करून ज्वेलरीचे तिकडे ज्वेलर म्हणून डिझायनर म्हणून कामं करतात. विजयाताई, तुमचं पॅशन बिझनेसकडे कसं वळलं त्याबद्दल म्हणजे ती जर्नी कशी होती काय सांगा? हो, ते म्हणजे एक खूप चांगला योगायोग येतो. लहानपणापासून मला डिझायनिंग किंवा पेंटिंग करणं, फोटोग्राफीचं ते फार छोट्या प्रमाणात होतं, पण ते करणं या सगळ्याची आर्ट फॉर्म्सची मला सगळ्या आवड होती. आणि माझे स्वतःचे दागिने पण मी डिझाईन करायची. आणि तेव्हा जे काय हे मोठे मोठे ज्वेलर्स होते त्यांच्याकडे जाऊन, आणि मला त्यांच्यापैकी असं कोणी म्हटलं नाही अरे हे डिझाईन होणार नाही किंवा काय, त्यांनी मला तशी करूनही दिली फॉर्च्युनेटली सगळी डिझाईन्स. आणि थोडे दिवसांनी माझं सगळं हे आपलं नॉर्मल जे शिक्षण आपण जे घेतो ते सगळं झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला काय कुठे नोकरी वगैरे करायला मला नाही आवडणार, कारण माझा तो पिंडच नाही आहे तसा. तर त्याच्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं की म्हटलं आपण डिझायनिंगचे कोर्सेस करूया. म्हणून मी ज्वेलरी डिझायनिंगचे कोर्सेस केले आणि त्याच्याबरोबर कलर स्टोन, डायमंड्स या सगळ्या असॉर्टमेंटचे, या स्टोन असॉर्टमेंटचे कोर्सेस केले. आणि हे एकंदर काय ज्वेलरी बनवणं, डिझायनिंग करणं हे माझं पॅशन आहे. आजच्या दिवसाला सुद्धा हे माझं अगदी जबरदस्त, मला अजिबात कंटाळा आलेला नाहीये त्या गोष्टीचा. तर माझ्या पॅशनचं रूपांतर हे माझ्या व्यवसायामध्ये झालं फॉर्च्युनेटली. आणि त्यामुळे असं मला वाटतं की मी हे आज काय तितके वर्ष हे करू शकले, कारण मला फक्त काय पैसे मिळवण्यासाठी हे काम करायचं होतं असं नव्हतं. पैसे तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या धंद्यातून किंवा नोकरीतून हवेच असतात, पण त्याच्याबरोबर ह्या पॅशनेटली काम केलं तर हे जास्त दिवस चालतं आणि आपला प्रवास आनंददायी होतो त्याच्यामध्ये. कारण व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये पुन्हा समोरच्या माणसाचा 1 रुपया जरी आपण घेतोय तरी आपण प्रत्येक गोष्टीला आन्सरेबल असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा कटकटी असतातच सगळ्या, पण तरी सुद्धा पॅशनला मी ह्याच्यातले खूप जास्त महत्त्व देते. तुम्ही व्यवसायाबद्दल सांगत होतात, तर व्यवसायाबद्दल थोडी आम्हाला अजून माहिती द्या, काय सांगाल? हो, माझे जे सेमी प्रेशियस ज्वेलरी बद्दलचे मी बोलले त्याच्यात एक सांगायचं म्हणजे मी मुंबईतल्या आणि मुंबई बाहेरच्या पुष्कळ रिनाऊंड एस्टॅब्लिश जे आहेत दुकानं त्यांना बरेच वर्ष, एक 11 ते 12 वर्ष माझी ज्वेलरी सप्लाय केली. म्हणजे माझे तिथे काउंटर्स होते आणि काही जी अशी रिनाऊंड दुकानं आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांचे ज्वेलरीचे काउंटर्स नव्हतेच, तर चिकाटीने मी त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडे जे काउंटर सुरू केले ज्वेलरीचे त्याच्यामध्ये मी पहिली आहे. त्याच्यानंतर मग धंद्यामध्ये बदल होत राहतो, वेगवेगळे लोक येऊन मग ते तिकडे सुरुवात केली. सो हे माझे म्हणजे एक हे आहे. आणि रिअल नॅचरल डायमंडची ज्वेलरी मी होलसेलनी सप्लाय केलेली आहे मुंबई आणि पुण्यामधल्या मोठ्या शोरूम्सना. जवळजवळ 7 ते 8 वर्ष, जास्त असतील 8 ते 10 वर्ष ज्वेलरी रेग्युलर सप्लाय करत होते, नॅचरल डायमंडची ज्वेलरी. तर तेही एक म्हणजे ते करणं फार एक आनंददायी होतं, कारण खूप सारं काम करायला त्याच्यामध्ये मिळायचं. त्यामुळे कॉन्सेप्ट आपल्या स्वतःच्या वापरणं, व्हरायटी ज्वेलरी डिझाईन तयार करणं, सो इट वॉज व्हेरी हॅपी मोमेंट. या व्यवसायासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांनी किती सपोर्ट केला? फॅमिली सपोर्टबद्दल? खूप सपोर्ट, फुल सपोर्ट होता. कारण माझी जॉईंट फॅमिली होती लग्न झाल्यावर आमची. त्याच्यामध्ये पहिलं सपोर्ट करणारं कोण असतं की सासू. हां, तर त्यांचा खूप सपोर्ट होता, माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता, आजही आहे सपोर्ट. आणि माझी वडिलांच्याकडची फॅमिली जी होती म्हणजे ते तर बिझनेस पीपलच होते, त्यामुळे त्यांना हे काही नवीन वाटलंच नाही मी हे सुरू केलंय ते. मंगळसूत्र आधी खूप पारंपरिक मंगळसूत्र अशी मोठमोठी असायची, तर आता त्या मंगळसूत्राच्या डिझाईन मध्ये काही चेंज झाले का, किंवा ऑर्डर येतात की येतच नाहीत? काय नाही, येतात ना ऑर्डर्स. आता माझं कसं आहे, बेसिकली डायमंड्स
आणि सेमी प्रेशियस ज्वेलरी. त्यातलं पेंडंट कुठलंही असो डिझाईनचं, त्याला काळ्या मण्याचं गंठण लावलं की ते आपण मंगळसूत्रामध्ये करू शकतो ना, ते मंगळसूत्र होतं. आणि मंगळसूत्र नको असेल तर त्याला आपण चेन लावली किंवा नुसते मोती लावले, ते मंगळसूत्र म्हणून नाही वापरत, ते साधा नेकलेस म्हणून वापरतात, नेक पीस. पण ते येतात हो, अगदी रेग्युलर येतात. आणि असं सीझन वगैरे आहे का की लग्न समारंभ नाही, सीझन असं काही नाही, सीझन काही नाही. हल्ली काय झालंय, आणि पूर्वीसारखं दिवाळीत खरेदी करा आणि दसऱ्याला करा असं राहिलंच नाहीये. संबंध वर्षभर बायका खरेदी करत असतात. पारंपरिक दागिन्यांबद्दल जर बोलायला गेलं तर तो ट्रेंड आताही चालतो का? त्या डिझाईन्स आताही चालतात? त्याची मागणी अजूनही आहे की कमी झाली आहे? नाही, त्याची मागणी अजूनही आहे, भरपूर आहे. आता पारंपरिक दागिने म्हटलं तर आपण मोहनमाळ, नंतर तन्मणी, चिंचपेट्या, ठुशी, हे जे सगळे कोल्हापुरी साज, हे सगळे आपले अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आहेत. हे महाराष्ट्रीयन झाले. आता जयपूरमधले सुद्धा जे आपण ह्याचे म्हणतो, कुंदनची ज्वेलरी म्हणतो, जयपूर राजस्थानमधून जी पूर्वापार बनत आलेली ज्वेलरी आहे, कुंदनची ज्वेलरी, ती आपण विचारात घेतली तर हे सगळे पारंपरिक दागिने अजूनही बनतात. आणि पूर्वी आता मोहनमाळ म्हणा, सोन्याचीच वापरायचे लोक, बायका. कारण दुसरं सेमी प्रेशियस हा प्रकार तेव्हा नव्हता, तो आल्यानंतर आता मोहनमाळ आवडीने वापरतात बायका, पण ते सोन्याची नसते, ती सेमी प्रेशियसमध्ये असते. पण आता तसं नाही. आता मी छान बारीक मोत्याचे गुच्छासारखे करून 10-10, 12-12 लाईन्सचे बारीक मोती त्याला वापरते. त्यांनी एक खूप वेगळा लुक येतो. पण तरी सुद्धा तो पारंपरिक जो दागिना त्यातला पीस आहे, तन्मणीचं खोड, ते तसंच राहतं. त्यामुळे मेन जे डिझाईन आहे त्याला मेन डिझाईनला धक्का नाही लावायचा, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल करायला लागतोच. कारण आणि हल्ली यंग मुलींना पण ते दागिने आवडतात. आणि लग्नामध्ये सुद्धा हल्ली सोन्याचे दागिने बाजूलाच ठेवतात, मुली घालतच नाही. टेम्पल ज्वेलरी वगैरे आता आली. हो, टेम्पल ज्वेलरी हा जो प्रकार आहे ना, हा साऊथ कडचा आहे, साऊथ इंडियन. बरोबर. जसं मी तुम्हाला आता सांगितलं तुला की जयपूर कडनं ती कुंदनची ज्वेलरी आली. ती कुंदनची ज्वेलरी खूप हेवी असते आणि त्याच्या आतमध्ये लाख भरलेली असते. तर जेव्हा आपण कुंदनची सोन्याची ज्वेलरी घेतो तेव्हा ते अख्ख्या पीसचं वजन केलं जातं, त्याच्यात त्या लाखेचंही वजन केलं जातं आणि तुम्ही सोन्याच्या भावाने लाख विकत घेता. मग त्याला पर्याय काय आला की सोन्यामध्ये नाही बनवायची कुंदनची ज्वेलरी, सेमी प्रेशियस मध्ये बनवायची. मग त्याच्यामध्ये काही घेणाऱ्याचा, क्लायंटचा लॉस होत नाही. तुम्ही नाहीतरी त्याला सोन्याचे पैसे दिलेले नसतात, तुम्ही डिझाईनचे आणि खड्यांचे पैसे देता. तसे आता टेम्पल ज्वेलरीचं पण उदाहरण आहे. टेम्पल ज्वेलरी पण काय, हा ना एकदम हेवी दागिना आहे. साऊथ कडचे लोक जड दागिने किंवा खूप चांगल्या क्वालिटीचे हिरे वगैरे असं घालण्याकडे साऊथ इंडियन बायकांचा कल असतो. तर ती टेम्पल ज्वेलरी आता एवढी 50 ग्रॅमचं एक पेंडंट असं नाही परवडत. आता सोन्याचे भाव म्हणजे आता तर सध्या तर खूपच वाढलेत, पण ते हळूहळू खूप वरवर जातच होते. त्यामुळे टेम्पल ज्वेलरी पुन्हा सेमी प्रेशियस मध्ये बनायला लागली. आणि मग त्याच्यामध्ये सेमी प्रेशियस म्हटल्यानंतर तुम्ही मोठीही बनवा ना, छोटंच पेंडंट का बनवू का घालायचं, मग मोठं बनवा. आणि मग ते म्हणजे पारंपरिक दागिने हे आजच्या दिवसालाही यंग मुलींना आवडतात घालायला. फायबरचे दागिने वगैरे तुम्ही बनवता का? फायबर मध्ये पण नाही बनवता. म्हणजे काय असतं, फायबरचे दागिने हल्ली कसे बनतात की एखादा पेंडंटचा पीस आहे, त्याच्या खाली आयदर समजा मरून कलर, ग्रीन कलर, आपल्याला वाटतं की तो स्टोन आहे, रुबी आहे किंवा पाचू आहे, पण तसं नसतं. तर ते फायबरचा पीस असतो त्याच्या खाली आणि वर त्याच्यावर मेटलचं डिझाईन बनवलेलं असतं. त्यामुळे ते दिसायला हेवी दिसतं, पण ते अगदी लाईट वेट असतं. कारण कानातली सुद्धा हल्लीची मोठी मोठी खूप घालतात. म्हणजे कानातलं खूप मोठं असेल तर नेक पीस घालायचा नाही, अशी एक स्टाईल आहे आता सध्या. आणि ते दिसतंही खूप सुंदर. तर त्यामुळे ते फायबरचं बनवतात. आणि फायबरमध्ये सुद्धा आता पुष्कळ रंग आहेत.
म्हणजे फक्त मी तर तुम्हाला म्हटलं तसं तो काय मरून किंवा ग्रीन एवढंच पाचूमाणकाचा रंग नाही, वेगवेगळे रंग आहेत. एक मिंट ग्रीन त्याच्यामध्ये येतो, ब्लू कलर येतो, ॲक्वामरीन ब्लू येतो. असे वेगळ्या वेगळ्या त्याच्या रंगात ते फायबरचे पीसेस बनवून त्याच्यावर मेटलचं वर्क, कुंदनचं वर्क केलं जातं आणि त्याला पॉलिशही परत होऊ शकतं खराब झालं तर. कलर डायमंड्स बद्दल कलर स्टोन्स, कलर स्टोन्स. हां, तर ते कशाचे असतात काय? आता कलर स्टोन्स म्हटलं ना की पहिली नवरत्न, नवरत्नामधला एक रत्न डायमंड, ते महारत्न. आणि ही तर काय नवरत्न जी आहेत ही आज परंपरेनुसार अगदी कित्येक वर्ष चालत आलेले रंग आहेत हे सगळे. आता ह्याच्यामध्ये यंग जनरेशनसाठी बरेच वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळतात. म्हणजे ते आधीही होते पण ते एवढे डेव्हलप झाले नव्हते. आता त्याच्यामध्ये ॲक्वामरीन ब्लू, नंतर पेरिडॉट म्हणजे ग्रीनिश एक कलर असतो, मिंट ग्रीन, सिट्रिन किंवा गार्नेट, स्पिनल. स्पिनल हा जो स्टोन आहे ना ह्याची तर खूप मजा आहे. म्हणजे काही ठिकाणी खऱ्या रुबीच्या ऐवजी स्पिनल वापरतात. म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात सुद्धा तो रुबी नाहीच आहे, तो स्पिनल आहे. पण तोही अतिशय सुंदर दिसतो आणि तोही माइंड आहे, म्हणजे तो खरा आहे. तर असे हे सगळे वेगवेगळ्या रंगाचे स्टोन्स हल्ली आहेत. त्याच्यामध्ये मी दागिने बनवते आणि यंग जनरेशनला ते आवडतात खूप. त्यामुळे पण या दागिने म्हणजे ह्या कलर स्टोन्सचा आणि आपले जे ऋतू आहेत त्यांचं काही समीकरण आहे का? हो, समीकरण आहे. कारण एक तर आपले श्रावणापासून आपले सगळे सण सुरू होतात. श्रावणामध्ये निसर्ग छान फुललेला असतो. नंतर वेगवेगळ्या सणांसाठी आपल्याला फुलं लागतात. त्या फुलांमधले रंग आपण बघितले तर सगळे रंग आपल्याला स्टोन्समध्ये, रत्नांमध्ये मिळतात. तर त्या त्या सणांप्रमाणे आपण ह्याची ज्वेलरी घालू शकतो ना, ह्याची वेगवेगळ्या रंगाची, काही प्रॉब्लेम नाही त्याला आणि बनवू शकतो. हो, मी सजेस्ट करते. आता इमिटेशन ज्वेलरी किंवा सेमी प्रेशियस ज्वेलरीकडे खूप कल वाढलाय. म्हणजे जेवढे सोन्याच्या दागिन्यांचं जेवढं क्रेज तेव्हा होतं तेवढं आता नाहीये. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का कशामुळे? त्याचं कारण सोन्याचा वाढता भाव एकतर, आणि दुसरी गोष्ट आत्ताच्या जनरेशनला एवढ्या महागाईच्या रेटचं जे सोनं आहे ते दागिने सांभाळता पण यायला पाहिजेत ना, तेही येत नाहीत. नोकरी करणाऱ्या मुली आल्यावर दमलेल्या असतात, कानातलं हातातलं काढून कुठेतरी ठेवून देतात. मग ते हरवलं समजा तर त्यांना दुःख नाही होत ते जे खोटं असलं किंवा सेमी प्रेशियस असलं तर. आणि किंमत वाढल्यामुळे असं आहे की एकच दागिना आपण सोन्याचा महागाईचा केला आणि तोच काही कोणी घालत नाही. प्रत्येक वेगवेगळ्या समारंभाला, सणाला किंवा पार्टीला जायला एक प्रत्येकाला वेगवेगळे ज्वेलरी लागते. त्यामुळे त्याचं प्रमाण हल्ली वाढत आहे. लॅब ग्रोन डायमंड बद्दल तुमचं काय मत आहे? हो, थोडीशी त्याबद्दल माहिती सांगा. हो, जरूर जरूर सांगते. लॅब ग्रोन डायमंड हा डायमंडची सेकंड जनरेशन, नेक्स्ट जनरेशन आहे. आणि किमतीचा विचार केला तर अतिशय स्वस्त, जवळजवळ 70% त्याच्यामध्ये किमतीमध्ये फरक आहे लॅब ग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड्स याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सॉलिटेअर डायमंड्स मोठे, म्हणजे बाबा आपल्याला 1 कॅरेटचा घालायचा आहे, 2 कॅरेटचे, 3 कॅरेटचे, ह्याच्या किमती तर खूप जास्त असतात. आणि मग असं आहे ना की एकदा वस्तू घेतली की तीच परत घालत बसा, जसं मी आधीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बद्दल सांगितलं तसं. बरं, लॅब ग्रोन डायमंडचा फायदा एक असा आहे, आपण आता विचार करूया की लॅब ग्रोन डायमंड एक तर बनवायला कमी वेळ लागतो, लॅबमध्ये बनतो तो माइंड नाही आहे, म्हणजे जमिनीखालून तो तयार होऊन येत नाही नॅचरल डायमंड सारखा. पण आज इकोसिस्टीमला, एन्व्हायरमेंटला लॅब ग्रोन डायमंडचा खूप मोठा फायदा आहे. कारण नॅचरल डायमंड काढायचा म्हणजे ते जमीन खणून काढायला लागतं. त्याच्यात आपलं वन्यजीवन, जंगलं, फॉरेस्ट हे उद्ध्वस्त व्हायची शक्यता असते, म्हणजे होतच ते. त्याच्यानंतर त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी, पाणी ह्याचा खूप वापर करायला लागतो. वेअर ॲज कम्पॅरेटिव्हली लॅब ग्रोन डायमंड जो लॅबमध्ये बनतो त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर खूप कमी प्रमाणात होतो आणि म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे हा.
ॲट द सेम टाईम स्वस्त आहे आणि केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या तर त्याच्या एक्झॅक्टली सेम आहेत. म्हणजे लॅब ग्रोन डायमंड हा खरा डायमंड आहे. इट इज ऑल्सो अ रिअल डायमंड. म्हणजे तो आर्टिफिशियल वगैरे असा काहीच नाही आणि खूप कमी किमतीला मिळतो. लोकांची हाऊस पूर्ण होतीये त्यामुळे. तरी किती किंमत असते त्या डायमंडची? आता साधारण आपण समजूया की 1 कॅरेट आपल्याला नॅचरल 1 कॅरेटच्या साईजचा नॅचरल डायमंड घ्यायचा असेल तर तुम्हाला एक 3.5 लाख पर्यंत तरी पैसे खर्च करायला लागतात. 3.5 लाख रुपये. पण हाच तुम्हाला इथे 20,000त मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट, लॅब ग्रोन डायमंड बनवायला आता तुम्हाला एक चॉईस आहे, जे मी करते. मी बनवून देते तसे. सोन्याच्या किमती खूप वाढल्या आहेत, चांदीच्याही त्याच्याबरोबर वाढलेल्या आहेत, पण कम्पॅरेटिव्हली चांदीची किंमत नेहमीच कमी असते सोन्या धातूपेक्षा. तर चांदीमध्ये दागिने बनवतात हल्ली लॅब ग्रोनचे. आता जनरली मी ज्या एंगेजमेंट रिंग्स किंवा मोठेले सॉलिटेअरचे पीसेस बनवून देते ते बरेच चांदीमध्ये बनवते. त्यामुळे त्याची किंमत अगदीच कमी होते. म्हणजे 1 कॅरेट लॅब ग्रोन डायमंडची चांदीमध्ये बनवलेली अंगठी साधारण एक 22-25 हजारापर्यंत होऊन जाते. सो एवढा फरक आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता का की लॅब ग्रोन डायमंड आणि खरा हिरा जर कोणी दिला तर कसा ओळखू शकतो किंवा काय? नाहीच ओळखू शकत. ते एका ठराविक मशीन खाली ठेवलं तरच त्यातला फरक कळतो, लॅब ग्रोन आहे का नॅचरल डायमंड आहे. हां, कारण ऑप्टिकली केमिकल हे त्याची सगळी कंपोजिशन हे सगळं जे आहे ते सेम आहे ना, त्यामुळे काही फरकच नाहीये त्याच्यात. येस. मग तुम्ही काही सर्टिफिकेट वगैरे देता का, प्रमाणपत्र? हो, मी लॅब ग्रोन डायमंडचं प्रॉपर ऑथेंटिक लॅबचं सर्टिफिकेट देते. तुमच्याकडे कोणत्या वयोगटातली महिला जास्त येतात, मुली जास्त येतात, काय? माझ्याकडे ना सगळ्या एज ग्रुपमधले येतात खरं सांगायचं तर. कारण मी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवते, त्याच्यानंतर ती सगळी सेमी प्रिशियस असते आणि ही आता कंटेम्पररी ज्वेलरी पण मी बनवते. आता विशेषतः सध्याच्या ह्याच्यामध्ये मोत्याच्या ज्वेलरीला खूप डिमांड आहे आणि बारोक पर्ल्स म्हणून जे आहेत की जे नॅचरल पर्ल्स असतात. आणि उद्या तू समजा एखादा दागिना घेतलास माझ्याकडनं तर आयडेंटिकल तुला त्या शेपचा आणि त्या कलरचा दागिना मिळणार नाही मोत्याचा. कारण मोत्यामध्ये असं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन जेव्हा मोती घेता तेव्हा त्याच्या शेडमध्ये फरक असतो. तर ते बारोक पर्ल्सचे दागिने मी बनवून देते, मेटलमध्ये बनवते. त्याचं पॉलिश मात्र गोल्डचं असतं. आणि माझ्याकडची एक खासियत म्हणजे मी एवढे वर्ष काम करते आज या क्षेत्रामध्ये, माझ्याकडे हार्डली कोणी 4-5 बायका आतापर्यंत आल्या असतील की अरे पॉलिश गेलाय करून द्या म्हणून परत. तुम्ही जसं म्हणालात मगाशी की आम्ही ज्वेलरीसाठी सर्टिफिकेट्स देतो, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का की ज्वेलरीसाठी जे सर्टिफिकेट, म्हणजे आता कसं झालंय डिजिटलायझेशन झाल्यामुळे फसवणूकही होऊ शकते. म्हणजे जितकं फायदेशीर आहे डिजिटलायझेशन तेवढेच त्याचे तोटेही आहेत. बरोबर. तर काय करायचं, जर आपण ओळखायचं कसं, किंवा कुठल्या अशा हे आहेत की ज्यांचं आपण घेऊ शकतो सर्टिफिकेट की हे खरं आहे? हो, हा मुद्दा ना खूप महत्वाचा आहे ज्वेलरी घेताना. आता म्हणजे मी हे डायमंडच्या ज्वेलरीच्या बाबतीत बोलतेय. आयदर नॅचरल असू दे किंवा लॅब ग्रोन असू दे. लॅब ग्रोन डायमंड सुद्धा सर्टिफिकेट सकट येतात. तर आता असं झालंय की लोकलाइज्ड लॅब्स पण छोट्या छोट्या निघाल्या आहेत, ते पण सर्टिफिकेट छापतात आणि देतात. पण माझ्या मते, म्हणजे मी तरी GIA जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका याचं IG आहे, इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, ते आणि GII म्हणजे आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्या 3 प्रकारचे ज्या ऑथेंटिक लॅब्स मानल्या जातात त्या लॅब्सचं मी सर्टिफिकेट देते. आणि कधीही नॅचरल डायमंड असू दे, लॅब ग्रोन डायमंड असू दे, त्याच्या बरोबर सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते क्लायंटने इन्सिस्ट करावं असं माझं म्हणणं आहे. आपण थोडंसं मागे जाऊया. लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं जवळजवळ,
त्यावेळेला म्हणजे तुम्ही तेव्हा व्यवसाय चालू होता, तेव्हा तुम्ही कसं करत होतात? काम सुरू होतं तुमचं की काय? आणि बरेच व्यवसाय बंदही झाले, लोकांना नुकसान झाल्यामुळे त्यांना बंद करावं लागलं. तर तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्ही कसा व्यवसाय चालू ठेवलात? काय झालं माहिती आहे का, तेव्हा लॉकडाऊनच्या आधी ना माझा एक छोटासा हेल्थ इश्यू झाला होता. तर त्यामुळे मी विचार करत होतो की आता आपलं काम जरा हळूहळू कमी करावं. पण असं होत नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं नाही. कारण माझी खूप क्लायंट लिस्ट आहे माझी मोठी. त्यांनी मला अमुक करून देतेस का, तमुक करूया का, नवीन डिझाईन्स काय आहेत वगैरे, अशी एका बाजूनी विचारणा होत होती. आणि माझे कारागीरचे काही होते की ज्यांनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा काम बंद केलेलं नव्हतं, खास करून बंगाली कारागीर. तर भाभी हम लोग ऐसे ही खाली बैठे हैं, आप ऑर्डर लो, करके दो. हे सगळं असं करता करता मी काम हळूहळू सुरू केलं परत. कारण मी आत्ता म्हटलं तसं माझं पॅशनच होतं ना, ते काय स्वस्थ बसवत नाही असं असलं की. तर ते मी सुरू केलं. पण हे कसं आहे की काही कारागीर माझ्याकडे तसेच होते त्याप्रमाणे पहिल्यापासून राहिले. काही माझे बंगाली कारागीर कलकत्त्याला गेले, कारण त्यांना मुंबईमध्ये राहणं तेव्हा परवडेना, खर्च खूप होता या सगळ्या गोष्टींचा. बरं, काही कारागिरांचं असं झालं की त्यांनी त्यांचं काम सोडून दिलं, कारण त्यांना हे काम नाही तर मग त्यांनी काय करायचं. त्यामुळे त्यांनी कुठे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये गेले, कोणी रिक्षा टॅक्सी चालवायला सुरुवात केली. आणि अशामुळे ना काही कामातले, म्हणजे उदाहरणार्थ बांगड्यांचे घाट हे बनवणारे कारागीर एक ठराविकच होते आमच्याकडे. ते कमी झाले. ते कमी झाल्यावर आज मला वाटलं की तो अगदी पूर्वीचा प्रकार होता तो बनवून घ्यावा, तर तो आता अवेलेबल नाही, कारण कारागीरच नाही येत आता, आणि मजुरी वाढली. त्यामुळे तुम्ही या दागिन्यांचं कुठे एक्झिबिशन वगैरे भरवता? हो, मी माझ्या दागिन्यांचं दरवर्षी घरी एक एक्झिबिशन भरवते, आणि साधारण गणपतीच्या नंतर भरवते. त्याचं कारण मला दिवाळीत ज्या ऑर्डर्स येतात त्या मग पूर्ण करण्यासाठी मध्ये वेळ मिळतो. आणि छान माझं हे एक्झिबिशनसाठी माझे क्लायंट्स वाट बघत असतात की कधी एक्झिबिशन बनवते आणि सगळं फुल व्हरायटी छान बघायला मिळते असं. त्यामुळे तेही चालूच आहे अजूनही. सध्याच्या नवीन पिढीला, या जनरेशनला रोज गोल्ड मध्ये दागिने आवडतात, म्हणजे तो शेड आवडतो जास्त, गोल्ड बरोबर आहे, पिवळसर शेडपेक्षा ते आवडतं. तर बरोबर आहे. मग त्याबद्दल काय म्हणाल? हो, आता एक पहिल्यांदा सांगते, सोन्याच्या दागिन्यांच्या मध्ये सुद्धा एक तर ते सोन्याचा दागिना हा गोल्डच, म्हणजे येलो गोल्डच असतो. तर हल्लीच्या मुलींना येलो गोल्ड आवडत नाही, त्यांना व्हाईट गोल्ड आवडतं. त्यामुळे गोल्डमध्ये एक विशिष्ट प्रकारचं मीडियम मिक्स केलं की येलोचं व्हाईट गोल्ड होतं, आणि ते पण रिअल गोल्ड. आता हे झालं सोन्याच्या ह्याच्यात. पण सेमी प्रेशियस ज्वेलरीमध्ये सुद्धा कुठलंही मेटल असू दे, म्हणजे तांबं, पितळ, एक ते व्हाईट मेटल म्हणून एक असतं, ते काहीही असलं तरी त्याच्यावर गोल्ड पॉलिश जसं चढतं तसं व्हाईट रोडियम पॉलिश पण होतं, रोज पिंक पण होतं पॉलिश त्याच्यावर, आणि ब्लॅक रोडियम पण होतं. आणि याच्यात एक काय स्कोप असतो छान सेमी प्रेशियसमध्ये. सोन्यामध्ये कसं असतं की एक नाही, 5 ग्रॅमचं 7 ग्रॅम झालं तर किंमत खूप वाढते लगेच. तसं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, किंमत वाढत नाही. त्यामुळे सगळं मेन हे असतं ते त्याचं डिझाईनवर, आणि मग त्या डिझाईनप्रमाणे त्याच्यात खडे कुठले वापरलेत त्याप्रमाणे आपल्याला व्हाईट गोल्ड, रोज पिंक, ब्लॅक रोडियम असं हवं तसं करता येतं. त्यामुळे स्कोप, डिझायनिंगला भरपूर स्कोप आहे सेमी प्रेशियस ज्वेलरीमध्ये. आता तर सगळं म्हणजे डिजिटलायझेशन झालंय. हो, त्याच्यामुळे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा किंवा सोशल मीडियाचा उपयोग झाला का? हो, झाला. उपयोग झाला, म्हणजे तो मी हळूहळू करून घ्यायला शिकले. कारण तुम्ही जसे आता यंग जनरेशन पहिल्यापासून डिजिटल मार्केटिंगमध्येच असता, तशी मी नव्हते. पण ह्याची सुरुवात मी लॉकडाऊन नंतर केली, म्हणजे लॉकडाऊन पासून रादर.
तर तेव्हा काय रेग्युलरली माझ्याकडे अशी सिस्टीम होती की रेग्युलरली माझे क्लायंट घरी यायचे अपॉइंटमेंट घेऊन, ज्वेलरी बघायचे प्रत्यक्ष. आणि लॉकडाऊनमध्ये मधला असा काळ गेला की आपण कोणीच हालचाल करू शकत नव्हतो. तर तेव्हा मग ही पिक्चर्स पाठवणं, तेव्हा मी माझे ब्रॉडकास्ट ग्रुप्स तयार केले माझ्या क्लायंट्सचे. ते जवळजवळ आता 500-600 क्लायंट्स आहेत माझ्याकडे. त्यांचे ग्रुप्स तयार केले. त्यांना मी टाईम टू टाईम माझे जे नवीन प्रोडक्शन तयार होतं, नवीन डिझाईन, त्याचे पिक्चर्स पाठवते. आणि ते खूप सोपं पडतं आहे. म्हणजे काही माझे जुने क्लायंट जे आहेत असे, त्यांना ते बघायला सुद्धा लागत नाही. ते डायरेक्ट मला सांगतात की हे अमुक हे मला हवं आहे, आणि मी कुरिअर करून टाकते. म्हणजे जास्त फास्ट आणि सोपं झालं आहे हे सगळं. हा व्यवसाय अजून किती वर्ष चालेल, किंवा काय तुम्ही मजुरांची जी त्यांना आपण हे देतो, काय म्हणतात, मजुरी देतो, तर त्याच्यावरती काही परिणाम होईल का पुढे जाऊन, किंवा काय किती वर्ष चालेल, काय वाटतं लाईफ बिझनेस? हो, चालेल. पहिली एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते. आता हा जो मुद्दा तू मांडलायस ना, तर लॉकडाऊनमध्ये काय झालं, बऱ्याच कारागिरांना काम मिळालं नाही तेव्हा, आणि त्यांचं पोट फक्त ह्या ज्वेलरीच्या धंद्यावरच होतं. तर काही कारागिरांनी चक्क रिक्षा चालवणं, टॅक्सी चालवणं, ही कामं त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा जोडधंदा आपण केला तर आपल्याला अजून जास्त चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळे बऱ्यापैकी कारागिरांनी ना त्यांचं हे काम बंद केलं. त्यामुळे स्केअरसिटी झाली कारागिरांची. त्याच्यामुळे मजुरी वाढली. आणि जसं सोन्याचा आणि चांदीचा भाव वाढतो, तर ती वस्तू बनवताना त्याच्यामध्ये जो लॉस जातो, तर किंमत वाढली की जो काय लॉस जातो त्याची किंमतही जास्त होते. त्यामुळे मजुरी वाढते. पण हा धंदा तर चालू राहणारच. आणि प्रत्येक गोष्ट हँडमेड नसते अर्थातच. आजकाल मोठाले कारखाने आहेत तिथे बाहेर, जयपूर म्हणा, कलकत्ता म्हणा, सगळीकडे मोठाले कारखाने आहेत ह्याचे. आणि तिकडनं ज्वेलरी बनवून येते. काही विशेषतः माझ्याकडची ज्वेलरी जी आहे ती पुष्कळशी हँडमेड मी अजूनही बनवते. पण मशीन मेड ज्वेलरी सुद्धा मी बाहेरून माझे डिझाईन्स देऊन मागवते. त्यामुळे ज्वेलरीला काय मरण नाही आहे या धंद्याला. जोपर्यंत बायका आहेत तोपर्यंत याला मरण नाही. आता एकदम महत्वाचा प्रश्न, म्हणजे काय म्हणतात, आम्हाला महिलांना माहिती नसतं नेमकं की हे दागिने ठेवायचे कसे, ते म्हणजे कुठल्या पद्धतीत ठेवले तर ते जास्त दीर्घकाळ टिकतील किंवा काय, तर ते कसे ठेवायचे? आता मी सांगते. सोन्यापासून सुरुवात करूया आपण. सोन्याच्या आधी तुमची काय कानातली असतात काही, ती तसं पाहिलं तर सोनं हे मेटल एवढं प्रेशियस आहे ना की ते लवकर खराबच होत नाही. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही ते कुठे ठेवलं, स्टीलमध्ये ठेवलं, प्लास्टिकमध्ये, याच्यामध्ये कुठेही ठेवू शकता. आता चांदीचं ऑक्सिडायझेशन होतं. त्यामुळे ती तुम्ही एअरटाईट हवाबंद ह्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉक्सेसमध्ये ठेवायची. आणि सेमी प्रेशियस ज्वेलरी की जी सोनं किंवा चांदीची नसते, ती इतर मेटल्सची असते आणि त्याला गोल्ड पॉलिश केलेलं असतं. गोल्ड किंवा मी म्हटलं तसं रोडियम पॉलिश, ब्लॅक रोडियम, पिंक रोडियम असं. तर ते तुम्ही ना प्लास्टिक झिपलॉक बॅगमध्ये ठेवून मग प्लास्टिकच्या बॉक्समध्येच ठेवायचं. आपले पहिले जे पूर्वीपासूनचे जे वेल्वेट लावलेले बॉक्सेस येतात ज्वेलरी ठेवायला, त्याच्यामध्ये ही ज्वेलरी ठेवायची नाही. त्याचं कारण त्याला जो एक ग्लू असतो वेल्वेट चिकटवण्यासाठी, त्यामुळे ही टार्निश होते ज्वेलरी. त्यामुळे तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ती कुठे घालून गेलेला असाल तर आल्यानंतर थोडा वेळ बाहेर ठेवा आणि तुम्ही एका स्वच्छ रुमालाने पुसून परत आतमध्ये कपाटात ठेवून द्या. तुमची वर्षानुवर्ष ही ज्वेलरी अशीच राहील. पाणी वगैरे लागू द्यायचं, पाणी लागून द्यायचं नाही. आणि असं काही अगदी हार्ड अँड फास्ट नाहीये. 1-2-4 वेळा लागलं तरी हरकत नसते, पण शक्यतो नाही लागता कामा. परफ्यूम त्याच्यावर मारायचा नाही. म्हणजे तुम्हाला परफ्यूम मारायचा असेल तेव्हा तो आधी तुम्ही परफ्यूम मारून घ्या आणि मग ज्वेलरी घाला. आताच्या यंग जनरेशनला जास्त बिझनेसकडे, म्हणजे त्यांना बिझनेस करायचा असतो, तर त्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल? हो, म्हणजे यंग जनरेशन बिझनेसकडे वळतीये ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्या मते. कारण काय होतं की एक संबंध आयुष्यभर खडेघाशी करून पेन्शन घ्यायचं आणि मग
आरामात घरी बसायचं ही वृत्ती माणसाची आता बदलली आहे. पूर्वी हे जे रेग्युलर होतं ते. पण मला एक असं वाटतं की मी एक असा सल्ला देईन मुलांना, यंग मुलांना, की तुम्हाला जे काय करायचं आहे उद्योग, त्याचं तुम्ही आधी शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्याने त्याच्यामधल्या टेक्निकल गोष्टी ज्या असतात ना त्या तुम्हाला कळतात आणि अगदी शून्यातून सगळे एक्सपिरियन्सेस घेऊन वर जाण्यापेक्षा शिक्षण घेऊन तुम्ही त्या क्षेत्रात शिरलात तर तुम्ही 2 पायऱ्या वर चढता ऑलरेडी त्याच्यातच. आणि मग तुम्हाला अजून पुढे काम करायला किंवा वर चढायला सोपं पडतं. त्यामुळे त्या व्यवसायाचं शिक्षण घेणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला त्यातले वाटतं. कारण खास खळगे कळतात, त्यातनं टेक्निकल गोष्टी ज्या असतात ना त्या कळून घेणं खूप महत्वाचं आहे. विजयाताई, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. NDA स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी आम्हाला पण मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून. आम्हाला एक वेगळा विषय मिळाला, इंटरेस्टिंग, स्पेशली महिलांसाठी इंटरेस्टिंग विषय मिळाला. त्यासाठी थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. तुमचेही सगळ्यांचे धन्यवाद. नवा काळ डिजिटल नेटवर्कचे खास धन्यवाद मला बोलवून आज माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.